नागपूरमध्ये नितीन गडकरींची प्रचार रॅली आता सुरू झालेली आहे। नितीन गडकरींसाठी नागपुरात भाजपचं बूथ से घर चलो हे अभियान राबवण्यात येत आहे। नागपुरातील 2088 बूथवर भाजपचं हे अभियान सुरू झालं आहे। मतदारांच्या घरी भेटी देणं सुरू झालेलं आहे। 5 दिवस हे अभियान चालणार आहे। नितीन गडकरी यांच्या प्रचार रॅलीला आता सुरुवात झालेली आपण बघतोय, तर दुसऱ्या बाजूला भाजपाकडून नागपूरमध्ये अभियान आपण बघू शकतो त्यांची लोकसंवाद यात्रा या ठिकाणी बजेरिया भागात सुरू झालेली आहे आणि मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते यात्रेत सहभागी झालेले आहेत। विकास कामांच्या मुद्द्यावर ही संपूर्ण निवडणूक नागपुरात लढली जाते। गिरीश मास्तर आपल्या सोबत आहे। सर, काय सांगणार? लोकसंवाद सुरू झालेला आहे। नितीनजींची लोकप्रियता इतकी जबरदस्त आहे की त्यांना प्रत्येक क्षेत्रामधून प्रचंड समर्थन मिळत आहे। आज आपण बघतो की ही भव्य रॅली जी चालू आहे, जागोजागी महिलांनी, पुरुषांनी, तरुण मुलांनी येऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि गिरीशजी सगळ्यांशी संवाद साधतायत। एक अत्यंत सुंदर अशी या सगळ्या रॅलीला आम्हाला समर्थन मिळतं। यावेळेला नितीनजी 5 लाख मतांच्या वरती निवडून येतील याचा विश्वास आम्हाला। नक्कीच 5 लाख मतांनी निवडून येतील असा विश्वास भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातो। ही गर्दी आपण बघू शकतो। बजेरिया भागात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ही रॅली आहे। नागपुरात पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणूक होत आहे। प्रचार वेगाने सुरू झालेला आहे आणि ही लोकसंवाद यात्रा आणि या यात्रेतली ही गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो। मोठा प्रतिसाद या ठिकाणी गडकरींच्या प्रचारार्थ जी लोकसंवाद यात्रा काढली त्याच्यात दिसून येतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर।